नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला सगळ्या घरभर शोधत असते. ती म्हणजे मंडोळ्या सापडत नसतात आणि काहीही झालं तरी रेवतीच्या मंडोळ्या सापडत नाहीयेत या गोष्टीची लीलाला काळजी वाटत असते आणि लीला शोधाशोध करत असते, पण तिला घरामध्ये कुठेच सापडत नसतं. ती विचार करत असते की मी नक्की कुठे ठेवलेल्या होत्या त्या मंडोळ्या, नक्की कुठे गेलेल्या आहेत. हाच प्रश्न लीलाला पडलेला असतो. तेव्हा आजी येतात आणि म्हणतात की काय झालं लीला. तेव्हा लीला म्हणते मी अशीच आहे वेंधळी, माझ्याकडून एक कामही नीट होऊ शकत नाहीये. आजी म्हणतात असं नाहीये बाळा, असं नाही बोलायचं. तू जबाबदारी घेतेस, जबाबदार आहेस, तू एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी तुझ्याकडून कोणतीही चूक घडत नाही. आणि आत्ता मला सांग, हे लग्न घर आहे ना, डाव्या उजव्या हाताने कुठंतरी ठेवलं जातं. एवढं काळजी करायची काही गरज नाहीये, सापडतील त्या आणि दुसऱ्या वापरूया ना आपण. एवढं काय त्याच्यामध्ये, अभिरामने सांगितलेलं आहे ना दुसऱ्या मंडळात तो मॅनेज करतोय म्हणून, मग काय प्रॉब्लेम आहे असं आजींचं म्हणणं असतं. इकडे लाईटवाल्याला इन्स्ट्रक्शन देण्याचं काम हा विश्वरूप करत असतो आणि विश्वरूप त्याला सांगत असतो, त्या पद्धतीने ऑर्डर फॉलो करायला सांगत असतो. परंतु इकडे विश्वरूपला कळतच नसतं की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. त्या लाईटवाल्याला आता इकडे विक्रांतने बोलवून घेतलेलं असतं आणि विक्रांत त्याला म्हणत असतो की हे एवढे पैसे आणि काम व्यवस्थित झालं पाहिजे, टार्गेट व्यवस्थित अचीव करायचं आहे. कारण आता विक्रांतला काम असतं ते म्हणजे इकडे लीलाला मारायचं, म्हणजे लीलाचा इथे खून करायचा. थोडक्यात असं काम आता विक्रांतला दिलेलं असतं, ते किशोरने दिलेलं असतं. आणि एकदा का हे काम सक्सेस झालं की मग मात्र हे लग्न होऊ शकणार नाही असं किशोरला वाटत असतं, म्हणून त्याने असं काम दिलेलं असतं. त्याचबरोबर आता विक्रांतने ते काम त्या माणसाला सांगितलेलं आहे आणि त्या माणसाला सांगितलेलं आहे की हे काम व्यवस्थित झालं पाहिजे, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेव, काही गोंधळ घालायचा नाही आणि त्याचबरोबर काही दुसरा मूर्खपणा करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. इकडं कालिंदी मात्र म्हणत असते की लीला नक्की काय झाले, हे सगळं काय चाललेलं आहे. त्याच वेळी इकडे बाबा तिथे येतात आणि ते कालिंदीला म्हणू लागतात की कालिंदी तुला कळत नाहीये का, दुसऱ्या मंडळात चालतायत ना. तेव्हा कालिंदी तिथं लगेच म्हणत असते हे जर लीलाच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही चालवलं असतं का. माझ्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत कोणतीही रिस्क मी घेऊ शकत नाही, त्यामुळं काहीही झालं तरीही मला अजिबात हे मान्य नाही असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे सरस्वती आणि लक्ष्मी पॅकिंगचं काम करत असतात. त्यांच्या डोक्यात ती कामं सुरू असतात आणि त्यांच्या दोघींची ती कामं चाललेली असतात. त्याचवेळी इकडे सरस्वती आता झिपलॉक बॅग आणण्यासाठी गेलेली असते आणि जेव्हा ती बॅग घ्यायला गेलेली असते, तिला बॅग सापडत नसतात. तेव्हा तिला शोधाशोध करताना तिथे मंडोळ्या सापडतात आणि जेव्हा मंडोळ्या सापडतात तेव्हा ती म्हणते की लक्ष्मी वहिनी या ना इकडे, लवकर या, जरा काम आहे अर्जंट असं म्हणत ती लक्ष्मीला बोलवून घेऊ लागते. लक्ष्मी येते आणि म्हणते काय ग, उठवल्याशिवाय तुला चैनच पडत नाहीये बघ असं म्हणत तीही तिथे गेलेली असते. आणि मग सरस्वती म्हणते बघितलं का, ह्या रेवतीच्या मंडळ्या आहेत. इकडे आता लाईटवाल्याला काम सांगितलेलं असतं आणि लीलाला बरोबर त्या लाईटच्या खाली मारायचं असतं, हे काम ठरलेलं असतं. आणि या दोघीजणी त्या मंडळ्या घेऊन बाहेर आलेल्या असतात. त्या मंडळ्या त्यांना लपवायच्या असतात, म्हणून त्यांची ही जोरदार तयारी चाललेली असते. आणि आता तिथून मंडळ्या नेल्यानंतर लीला बरोबर त्याच ठिकाणी शोधायला आलेली असते, पण त्या बॉक्समध्येही तिला मंडळ्या सापडतच नसतात. हे जे तिथे येतात पूर्ण अगदी मंडळ्यांचं पॅकेट त्यांनी आणलेलं असतं, बॉक्स आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं घे, सगळ्या एकसारख्याच आहेत, कोणत्याही मंडळे यातल्या तू घेऊ शकतेस, एवढं लक्षात ठेव असं एजेंटनी सांगितलेलं असतं. पण लीला मात्र ऐकायलाच तयार नसते. लीलाचं असं म्हणणं असतं की नाही, मला हे नाही करायचं, कारण काहीही झालं तरीही हे जे घडत आहे ते खूपच विचित्र आहे. मला मावशी आईचा विश्वास नाही तोडायचा. एजे म्हणतात कोणाला कळणारही नाही की याच्यामध्ये काय होतं, कोणत्या मंडोळ्या होत्या, तू काय ऐकत नाहीये लीला असं एजेंटचं म्हणणं असतं. पण एजे म्हणत असते माझ्या स्वतःच्या मनाला तर माहिती आहे ना त्या मंडोळ्या बदललेल्या आहेत ते, असं लीला सांगत असते. इकडे दुर्गा लगेचच येते आणि ती म्हणू लागते की नक्की सरस्वती आणि लक्ष्मीचा काहीतरी राडा चालू आहे, हे दुर्गाच्या लक्षात आलेलं असतं. आणि दुर्गा तिथे येऊन त्यांना विचारू लागते. तेव्हा दुर्गाला त्या म्हणत असतात की नाही आम्ही काहीच नाही करत आहे असं त्या स्पष्टपणे दुर्गाला सांगत असतात. पण इकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांनी जो गोंधळ घातलेला असतो तो त्यांना चांगलाच माहिती असतो. आणि त्याचवेळी सरस्वती सांगणार असते तर लक्ष्मी तिला लगेच थांबवते. दुर्गा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा,
जर तुम्ही काही गोंधळ केला तर एजे तुम्हाला काय शिक्षा देतील हे माहिती आहे ना, त्यामुळे विचार करा यामुळं काय होऊ शकतं याचा, असं दुर्गा त्यांना सांगत असते. सरस्वती लक्ष्मी दोघीही घाबरलेले असतात. त्यांचं असं असतं की म्हणजे एजे आता पुन्हा आपल्याला घराच्या बाहेर तर नाहीत ना ठेवणार रात्रभर, असं त्या दोघींचं चाललेलं असतं. आणि इकडे एजे म्हणत असतात की लीला काय चाललंय हे. लीला म्हणत असते की मला असं वाटतंय मी काल घरी गेले होते ना, कदाचित मी माझ्या बॅगमध्ये ठेवलेल्या नसतील ना त्या मंडोळ्या. तेव्हा लगेचच कालिंदी म्हणते मग काय झालं. तेव्हा लीला म्हणते की मला आता मग घरी गेलं पाहिजे. एजे म्हणतात मी कोणाला तरी पाठवतो आणि तुझी बॅग घेऊन यायला सांगतो. तेव्हा लीला म्हणते जर चुकून मी त्या बाहेर काढून ठेवल्या असतील तर मलाच गेलं पाहिजे. एजे म्हणतात चल आपण दोघं जाऊया. लीला म्हणते नाही नको, जर आपण गाडीने गेलो तर खूप वेळ लागेल, त्यापेक्षा मी स्कूटरवर जाऊन येते, असं म्हणत लीला आता स्कूटरवरती निघालेली असते. आणि तिला काही करून रेऊच्या हळदीसाठी त्या मंडोळ्या आणायच्या असतात आणि त्यासाठी तिची एवढी सगळी धावपळ चाललेली असते. आणि ती जात असताना बरोबर लाईटवाला विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो की टार्गेट बरोबर आपल्या समोर आलेला आहे, संपवायचं का, असं तो सांगत असतो. आणि त्याने तो प्लॅन केलेला असतो, त्या पद्धतीने तो सांगतो की हो. लीला नेमकी तिथे येते, तिथे शिडी असते, त्या शिडीमध्ये लीलाचा पदर अडकतो आणि लीला तिथे थांबलेली असते. आणि लाईटवाला बरोबर वरून आता ती लाईटचा जो बॉक्स आहे तो सोडत असतो. आणि त्याच वेळी घडतं असं की लीला तिथे असते आणि लीलाचा पदर अडकलेला असतो, तो निघलेला नसतो आणि लीलाचा तोल जातो आणि लीला तिथे तोंडावर पडते. आणि नेमकी लीला पडलेली असते, त्यामुळंच आज लीलाचा जीव वाचलेला असतो. अन्यथा तो बॉक्स लीलाच्या डोक्यात पडून लीला तिथं संपणार असते. पण देवी आईच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने लीलाचा पार्टनर सोबत आहे, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी वाचलेल्या असतात आणि लीला वाचलेली असते. तेव्हा बाबा सर्वजण धावत येतात आणि म्हणू लागतात की लीला तू ठीक आहेस ना. सगळे तिथं आलेले असतात. लीला म्हणत असते हो बाबा मी ठीक आहे, मी जाते. बाबा म्हणत असतात अगं पण तुला लागले हाताला. तेव्हा लीला म्हणत असते नाही बाबा मला काही नाही झालेलं, मी जाते आता, पटकन जाणं गरजेचं आहे. आणि एजे पाहत असतात, एजेही तिथं आलेले असतात. एजे म्हणत असतात की लीला थोडं सावकाश, जरा घाई जास्त नको करूस, कळतंय का तुला काय होतंय ते, असं म्हणत एजे पण लीलाची समजूत घालत असतात. तिला कुठे लागलंय का ते पाहत असतात. कालिंदीला फक्त एकच पडलेलं असतं, तिच्या रेऊच्या लग्नासाठी त्या मंडोळ्या असणं गरजेचं आहे, एवढंच कालिंदीचं असतं. आणि पुन्हा लीला निघालेली असते आणि तिचा पाय अडखळतो आणि तिथे केळीचा खांब जो उभा केलेला असतो त्याला लीला धडकते आणि त्या केळीच्या खांबावरती ज्या सरस्वती लक्ष्मीने टाकलेल्या मंडोळ्या असतात त्या खाली पडतात आणि त्या मंडोळ्या बरोबर लीलाच्या हातात येतात. लीला त्या मंडोळ्या घेते आणि म्हणते की बघितलं का, मंडोळ्या सापडलेल्या आहेत. लीलाला आनंद झालेला असतो कारण त्या मंडोळ्या सापडलेल्या असतात. लीला खुश झालेली असते आणि त्याच वेळेस कालिंदी म्हणते की मंडोळ्या सापडल्या. आता कालिंदीलाही तेवढाच आनंद होतो कारण त्या मंडोळ्या सापडलेल्या असतात. सगळेजण खुश असतात, परंतु इकडे लीलाला आता भारी वाटत असतं कारण फायनली त्या मंडोळ्या तर तिच्या हातात आलेल्या असतात, त्या मंडोळ्या सापडलेल्या असतात. लीलाही खुश झालेली असते आणि त्याचबरोबर एजेंना म्हणते एजे मंडोळ्या सापडलेल्या आहेत, रेऊच्या मंडोळ्या सापडलेल्या आहेत असं लीला एजेंना सांगत असते. एजेही खुश होतात आणि लीलाला म्हणतात की हो खरंच अगं मंडोळ्या सापडलेल्या आहेत. आणि मग ती म्हणते चला चला आता हळदीची तयारी करायची आपल्याला, कारण कधी एकदा हळद लागते रेऊला असं झालंय मला, असं म्हणत लीला रेऊला घेऊन आत जायला लागते. तेव्हा एजे म्हणतात पण मला एक कळत नाहीये की या मंडोळ्या इथे आल्या कशा, या मंडोळ्या इथे कोणी आणलेल्या आहेत, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. लीला म्हणत असते जाऊ द्या, ते आता गरजेचं नाहीये, आता गरजेचं आहे ते म्हणजे इथे हे जे लग्न आहे ते लागणं गरजेचं आहे. या मंडोळ्या कशा आल्या हे शोधण्यापेक्षा रेऊच्या बाबतीत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे असं लीला सांगत असते. आणि त्याचबरोबर लीलाचं म्हणणं असतं की आता मंडोळ्या सापडलेल्या आहेत, कधी एकदा रेऊला हळद लावते असं झालेलं आहे. पुन्हा एकदा विक्रांत आणि किशोरचा डाव हा फसलेला असतो आणि लीला जिंकलेली असते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.